जिंतूर येळदरी मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात, 4 तरुण गंभीर जखमी। जिंतूर तालुक्यातील येळदरी गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक थरारक अपघात घडला। या भीषण अपघातात 4 तरुण गंभीर जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे। नेमकी घटना काय? बुधवार फेब्रुवारी 11 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही दुचाकी भरधाव वेगात होत्या। येळदरी गावाजवळील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दुचाकींवरील चौघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले। जखमींची नावे: अपघातातील सर्व जखमी जिंतूर शहरातील रहिवासी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: शोएब नसीर पठाण वय 24, मुफ्ती मुजमेल शेख कुरेशी वय 24, मौलाना मुजमिल रियाज कुरेशी वय 26, मौलाना गुफरान रफीक कुरेशी वय 27। तात्काळ वैद्यकीय मदत: घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिघांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने परभणी येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। जखमींच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत। वेगावर नियंत्रण ठेवा। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।